जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्यात. अशात नेरळ जिल्हा परिषद व दोन्ही पंचायत समितीसाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकी घेत रणनीती आखायला सुरुवात केली आहे. सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती विरुद्ध परिवर्तन आघाडी अशा जरी असल्या तरी खरी लढत ही शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच आहे. यामुळे या निवडणुका दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच निवडणुकांमध्ये दीर्घ अनुभव असलेले आमदार थोरवे यांनी आता आपले कसब पणाला लावले असल्याचं दिसून येत आहे. दिनांक 1 फेब्रुवारी रोजी आमदार महेंद्र थोरवे यांनी नेरळ जिल्हा परिषद गटाचा दौरा केलाय. या दौऱ्यामधून त्यांनी शेलू, ममदापूर, नेरळ अशा महत्त्वाच्या गावांमध्ये शिवसेना, भाजप, RPI व शेकाप कार्यकर्त्यांच्या बैठका घेत त्यांना बूस्टर देण्याचं काम केलंय. तर नेत्यांना नियोजन आखून दिलंय. दरम्यान नेरळ जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार सुनीता सुरेश टोकरे, नेरळ पंचायत समितीच्या उमेदवार नम्रता कांदळगावकर, दामत पंचायत समितीचे उमेदवार नरेश मसने हे विजयाचा भगवा फडकवतील असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केलाय. 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आज संपूर्ण दिवसभरामध्ये नेरळ जिल्हा परिषद वॉर्ड आणि पंचायत समिती दामत आणि पंचायत समिती नेरळ अशा संपूर्ण महायुतीच्या उमेदवारांचा आढावा घेत असताना अतिशय उत्साहित वातावरण संपूर्ण नेरळ जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आहे. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI, शेतकरी कामगार पक्ष अशी महायुती करून या संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांना सामोरं जात असताना नेरळचं वाढतं शहरीकरण लक्षात घेता मोठ्या प्रमाणात इथे नव्याने येणारे वोटर्स या ठिकाणी आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून विकासात्मक दृष्टिकोन ठेवून जे आतापर्यंत मागच्या 5 वर्षात विकास या नेरळ शहरातील ममदापूर असेल, शेलू असेल या सगळ्या परिसरामध्ये जे कनेक्टिव्हिटी आपण केलेली आहे त्यामुळे लोकांकडनं उत्स्फूर्त प्रतिसाद या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की येत्या 7 फेब्रुवारीला महायुतीचे सर्व उमेदवार या ठिकाणी चांगल्या फरकाने या ठिकाणी विजयी होतील असा मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे. पण नक्कीच ज्या पद्धतीची महायुती या ठिकाणी सर्वच पदाधिकारी एकत्रपणे आहेत या महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रपणे येऊन चांगलं नियोजन करून या निवडणुकीला सामोरं जावं. त्यामुळे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, शेतकरी कामगार पक्ष या सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही एकत्रपणे घेऊन याचं नियोजन करण्याचं काम या ठिकाणी सांगितलेलं आहे. आज स्वतः भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रमुख या ठिकाणी अविनाशजी कोळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सातत्याने आम्ही सगळेच पदाधिकारी भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचे एकत्रपणे येऊन या निवडणुकीला सामोरं जात असताना अतिशय उत्साहित वातावरण संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये आहे.